हा जयसिंगराव महाडिक बोलतोय. मी बरा आहे. मला एक काम होतं महत्त्वाचं म्हणून फोन केला होता. सध्या माझ्या फॅक्टरीमध्ये थोडा फायनान्शियल प्रॉब्लेम चालू आहे. त्यामुळे काय आहे, सध्या मी पैसे उभे करण्यासाठी माझं राहतं घर विकायला काढलं आहे. तुमच्या नजरेत कोणी जर गिराईक असेल किंवा तुम्ही इंटरेस्टेड असाल तर उत्तम. ठीक आहे, बरं ठेवू फोन? हो घेता. काय झालं? अजून फोन लावून टाकतो. नाही उचलत आहे. जेवण झोपले वाटतं. एकाचही नंबर लागत नाहीये. हे बघा, तुम्ही नका ना स्वतःला त्रास करून घेऊ. मला सांगा, खरंच दुसरा काहीच पर्याय नाहीये का आपल्याकडे? मालती, मालती, आपल्याकडे दुसरा पर्याय आहे. भाऊजी, माझे हे दागिने आहेत. हे दागिने विकून आपण काहीतरी पैसे उभे करू शकतो. म्हणजे तुम्ही काय करताय? हे तुमचं स्त्रीधन आहे. तुम्ही ते जपायला हवं. हे असलं पाप माझ्या हातून घडणार नाही. भाऊजी, अहो असं काय बोलताय? दागदागिने आपल्याला वेळ प्रसंगी उपयोगी पडावेत म्हणूनच असतात की नाही? आणि मला सांगा, आपलं घर, आपल्या डोक्यावर जर छप्परच नाही राहिलं तर मी ह्या दागिन्यांचं काय करू? हे बघा, मी काही झालं तरी दागिने विकणार नाही. बंगला विकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आबा असं करू नका प्लीज, ऐका आमचं. आता घरात उर्मिला वहिनींचे पण दागिने आहेत आणि आता आईचे पण दागिने आहेत. आता हे दागिने दिले तर काही पैसे उभे राहू शकतात. बरोबर आहे त्याचं. मला वाटतं ते उर्मिलाचे दागिने विकायला मला ते पटत नाही. ते उर्मिलाचं स्त्रीधन आहे. त्याला आपण हात लावणं गैर आहे. हो, पण मालती, माझं ऐका. उर्मिला घरात नसताना तिच्या दागिन्याला हात लावणं चुकीचं आहे. ते काही नाही. मी दागिने विकणार नाही. आणि आपल्याकडे घर विकण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. मला माणूस शोधायलाच हवा.